गेल्या 5 तारखेपासून आपल्याला माहिती आहे केंद्रातनंच व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा बंद झालेला आहे. त्याचे परिणाम आता कुठं दिसायला सुरुवात झालेली. पुण्यातले JM कॉर्नरवरचं सर्वात जुनं अगदी फेमस हॉटेल मॉडर्न कॅफे रेस्टॉरंट हे बंद झालेलं आहे. कारण अर्थातच गॅस सिलेंडर नाही मिळत. त्यांना बाजूच्याच पासलकर एजन्सीमधनं त्यांना गॅसचे सिलेंडर मिळायचे. रोज साधारण 3 सिलेंडर त्यांच्या हॉटेलला लागायचे. अगदी कोविड काळातही हॉटेल बंद नव्हतं, पार्सलची सेवा सुरू होती. म्हणजेच पण पहिल्यांदा 1952 सालचं हे सगळं हॉटेल आहे. बघा सगळे कामगार काही गावाला गेलेत, काही इथं थांबलेत. बिचारे त्यांना आशा आहे की कुठून तरी सिलेंडर मिळेल आणि मग यांचा रोजगार वाचेल. आपल्यासोबत मॅनेजर आहेत ह्या हॉटेलचे. मला तुमचं नाव सांगा आणि काय कशामुळे हॉटेल बंद केले तुम्ही? माझे नाव सुरेश पुजारी आहे, साऊथ इंडियन आहे. आणि आम्ही ते गॅसमुळे ते बंद झाले, गॅस शॉर्टेज आहे म्हणून. गॅस नाही भेटत म्हणून बंद झालेले. तुम्ही प्रयत्न केला? हा, प्रयत्न केले, भेटत नाहीये कुठे. नाही आता उडका लागले कोयलाचे शिगडी, ते पण ना भेटणार आता. अरे बापरे. तुमची स्पेशालिटी काय होती? सगळे जो महिना सगळे फॅसिलिटी साऊथ इंडियनची डिशेस. साऊथ इंडियन डोसा वगैरे. डोशाला जास्त गॅस लागतो. गॅस रोज किती सिलेंडर लागायचं मला? 3. आता कधीपासून सिलेंडर मिळेनासे झाले? परवापासून. हॉटेल त्यामुळे बंद करावं लागलं. टोटल किती कर्मचारी आहेत तुमच्याकडे कामगार? 40 आहे. 40. काही गावाला गेले? आता गावाला गेले, आता बंद आहे म्हणून काय करणार ते. किती गावाला गेले? इथं किती थांबले? आज 20-22 गेले गावाला. मग आता यांच्या जेवणाची सोय काय? चुलीवर हॉटेलमध्ये. म्हणजे पहिल्यांदा 1952 पासून पहिल्यांदा बंद झालं ते. काय शासनाकडे काय मागणी? आता शासनाकडे तर गॅसचे चालू करायचे, तर कमी काम करू लोक पोट तर भरेल ते. आता काम करू लोक जेवण रोजचं किती गिऱ्हाईक असतं साधारण काय तुमच्याकडे? गर्दी कशी असते? रश लंच टाइम गर्दी असते. गर्दी असते. ते सगळं बंद होतं गेले 3 महिने. आता बंद होतं. म्हणजे बघा ही सुरुवात आहे. मॉडर्न कॅफे हे प्युअर व्हेज नॉन व्हेज हे हॉटेल प्युअर व्हेज हॉटेल आहे. गेली 2 दिवस झाले बंद पडले कारण ऑब्व्हियसली गॅस सिलेंडर नाही आहे. मी आता कुठंतरी हे गॅस सिलेंडर नसल्याचे फटके आपल्याला इथं परिणाम आपल्याला बघायला मिळतं. पुण्यातलं अगदी JM कॉर्नर एकदम प्राईम लोकेशनचं हॉटेल आहे. एक बाजूला शिवाजीनगर संचेती इथं सगळे सामान्य लोक एक मिडल क्लासचं हॉटेल आहे. उडपी टाईप साऊथ इंडियन म्हणजे डोसा हे सगळे इथले फेमस सगळे अन्नपदार्थ इथं मिळायचे. पण गॅस सिलेंडर्स नाही म्हणून बंद झाले. सुरुवात आहे, आणखीन किती हॉटेल बंद होतील माहीत नाही. म्हणून शासनाने लवकर काहीतरी याच्यावर तोडगा काढावं अशी या सगळ्या कामगारांची मागणी आहे. कारण शेवटी 40 कामगार आहेत. आज ते कामामध्ये बंद आहेत. काही गावाला काही थांबलेत. असं वाटतं कोणतरी गॅस सिलेंडर मिळेल त्यांना आणि पुन्हा त्यांचा रोजगार सुरू होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रान फोंदे, झी मीडिया, पुणे.